नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला अप्रतिम लागणारा असा हा डाळ पालक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ही डाळ पालकची रेसिपी चवीला अप्रतिम लागते आणि सर्वजण आवडीने खातील. डाळ पालक बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे, एक टोमॅटो बारीक कट करून घेतलाय, पाऊण वाटी डाळ घेतली आहे आणि पालक धुवून बारीक कट करून घेतलाय. इथे आपल्याला हे सर्व कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला हरभरा डाळ घालायची आहे, पालक घालायचा आहे आणि यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो, शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहे मी. हे पहा, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, त्या घातल्यात. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. हे पहा, 1 ग्लास पाणी घातलंय. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. हे पहा, इथे आपला डाळ आणि पालक छान असं शिजलाय. हे आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने डाळ पालक बनवला तर तो चवीला खूप छान लागतो. हे पहा, हे मी मॅश करून घेतलंय. गॅसवरती कढाईमध्ये तेल घातलंय. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यात आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. मी इथे 15 ते 20 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय. लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे त्याची चव छान लागते. 1 कांदा बारीक कट करून घेतलाय. लसूण हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. मी इथे मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता. कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे. हे पहा, तुम्ही इथे हरभरा डाळीऐवजी मूग डाळ आणि तुरीची डाळ देखील घालून हा डाळ पालक बनवू शकता. तो देखील छान लागतो, पण त्यामध्ये कांद्याचा वापर करायचा नाही. हे पहा, इथे आपला कांदा छान परतला गेलाय. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात घोटून घेतलेला डाळ पालक घालून घ्यायचा आहे. हे पहा, गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. यात मी थोडंसं पाणी घालणार आहे. हे पहा, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण इथे डाळ पालक शिजवताना देखील मीठ घातलं होतं, ते बघून यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी कमी गॅसवरती आपल्याला हा डाळ पालक 5 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, 5 मिनटानंतर आपला डाळ पालक तयार आहे. एकदम मस्त दिसतोय आणि चवीला देखील अगदी भन्नाट लागतो. एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तयार आहे मस्त असा चटपटीत डाळ पालक. तुम्ही हा चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता. अगदी मस्त लागतो. एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.